शुभविवाह या मालिकेच्या 30 ऑगस्टच्या भागामध्ये सगळेच जण खूपच पॅनिक झालेले असतात आणि या सगळ्यामध्ये आकाश आपल्या सगळ्या कॉन्टॅक्ट्स वापरून भूमी कुठे आपल्याला भेटते का किंवा कुणाला भूमी सापडली का, भूमीला कुणी पाहिलं आहे का, हे सगळं शोधण्याचा प्रयत्न करत असतो. इन्स्पेक्टरना फोन करत असतो. तोपर्यंत राजा काका सुद्धा आपले कॉन्टॅक्ट्स वापरून भूमीला कुठे शोधता येईल हे शोधण्याचा प्रयत्न करत असतानाच इकडे आता रघु काकांना मात्र एकट्यांना माहिती असतं की या सगळ्यामध्ये रागिणीबाई साहेबांनी मालकीणबाईंना गायब केलेला आहे, दुसरं काही नाहीये. पण ते आता काही बोलू शकत नसतात. सगळेजण इकडे आता धावपळ करत असतात. राजा काका सांगत असतात, जेवढं शक्य होईल तेवढं काम करा आणि भूमीला शोधण्याचा प्रयत्न करा. सगळेजण अस्वस्थ असताना आजी विचार करत असते, काय ही माझ्या सुनेच्या बाबतीत गोष्ट घडली म्हणजे सगळं काही सुरळीत होतं, पण अचानकपणे या सगळ्या अशा गोष्टी घडल्यामुळे आता मात्र मला ना देवावरती विश्वासच राहिला नाहीये. म्हणजे भूमीच्या बाबतीत असं का व्हावं? भूमीने कधी कोणाचं काही वाईट केलेलं नाहीये, तरी सुद्धा भूमीच्या बाबतीत ह्या अशा गोष्टी घडतात आणि जो कुणी या सगळ्याच्या मागे आहे ना त्याला शोधून लवकरात लवकर नक्कीच शिक्षा झाली पाहिजे असं म्हणत आजी खूप चिडलेली असते. तोपर्यंत पौर्णिमा आजीला शांत करत असते. मानसी सांगत असते, अथर्व कुठे असेल ताई, मला ताईची खूप चिंता वाटते. यावरती आता मात्र आजी सांगते, आई योगेश्वरी आता तुझ्याच हातामध्ये सगळं आहे. तोपर्यंत इकडे आता विचार करत असते पौर्णिमा, म्हणजे मी आईंना सांगितलं की भूमी गेलेली आहे बाहेर आणि त्याचप्रमाणे या सगळ्यामध्ये आई सुद्धा बाहेर पडल्या आणि हे सगळं घडत असताना तांडेलचा खून होणं, भूमी गायब होणं हे सगळं नक्कीच या रागिणीचं काम असणार आहे. रागिणी जितकी दिसते तितकीच जमिनीखाली आहे. तोपर्यंत भूमी येते आणि काय झालं आकाश असं विचारत असताना आकाश म्हणतो, भूमी बाहेर गेलेली आहे, ती सापडत नाहीये, तिचा आता फोन सुद्धा आउट ऑफ कव्हरेज येतोय, काहीच कळत नाहीये की भूमी नक्की कुठे गेलेली आहे असं म्हणत रागिणी रडायला लागते. तोपर्यंत आता इकडे मात्र राजा काका म्हणतात, काय झालं म्हणजे आता तू कुठे होतीस रागिणी? रागिणी या विषयाने गडबडते. तो विषय टाळण्यासाठी आकाशला मिठी मारत म्हणते, आकाश काही काळजी करू नको, सगळं काही ठीक होणार आहे, भूमी येईल परत असं म्हणत आता भूमीला परत आणण्यासाठी आपण प्रयत्न करू असं खोटं ती बोलत असताना इकडे राजा काका म्हणतात, रागिणी माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस, तू कुठे गेली होतीस? त्यावेळेला रागिणी काहीच बोलत नाही. रघु काकांना समजतं की म्हणजे ज्या वेळेला मालकीणबाई इकडून बाहेर पडल्या त्याच वेळेला रागिणीबाई साहेब इकडून बाहेर पडल्या आणि त्यांनीच भूमी मॅडमना नक्कीच गायब केले. आता मला गप्प बसून चालणार नाही. इकडे तोपर्यंत भूमी आता मदतीची अपेक्षा करत असते. आकाश आकाश वाचव मला असं ओरडत असताना इकडे घरामध्ये भूमी आवाज आकाशच्या कानावरती पडल्यासारखा त्याला भास होतो आणि तो म्हणतो, भूमी भूमी मी आलो. यावरती भूमीचा आवाज ह्याला कुठून ऐकू आला? सगळेजण म्हणतात, अरे आकाश असं काय करतोयस? आकाश म्हणतो, हो भूमीला माझी गरज आहे, भूमी मला आवाज देत आहे, मला जायला पाहिजे असं म्हणत धावत पळत आकाश तिकडून बाहेर पडत असतो. तोपर्यंत सगळेच जण आकाशच्या मागे येत, आकाश थांब, आकाश थांब, आकाशला थांबवत असतात पण आकाश काही थांबायला तयार नसतो. भूमी 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 माझी वाट पाहते आहे असं म्हणत आकाश तिच्या मागे जातो. यावरती राजा काका म्हणतात, आकाश जरा भानावरती ये. आता आजीला आकाशची ही अवस्था मात्र बघवतच नसते. आजी खूप उदास होते. राजा काका म्हणतात, रागिणी तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस ग, तू कुठे गेली होतीस? यावरती रागिणी म्हणते, मी ना ते आपलं बँकेचं अकाउंट हॅक झालं होतं ना त्या संदर्भात मॅनेजर सोबत मीटिंग होती. राजा काका म्हणतात, काय? अगं पण बँकेचा हॉलिडे आहे ना, आज कुठे बँक उघडी? आता रागिणी अजिबात या सगळ्याचा विचार न करता तोंडाला येईल ते खोटावरती खोटं बोलत जाते आणि म्हणते, अहो असं काय करताय? जरी बँकेचा हॉलिडे असला ना तरी बँकेचं बॅक ऑफिस चालू असतं, तुम्हाला माहित नाही का? राजा काका म्हणतात, नाही बँक हॉलिडेला बॅक ऑफिस पण बंदच असतं. हे तर मला आजच समजतं की बँकेचं बॅक ऑफिस उघडं असतं. यावरती रागिणी म्हणते, अहो हो म्हणजे हा काही अकाउंट संदर्भातला प्रश्न नाही ना, ते हॅकिंगचं वगैरे आहे ना, मग त्यांची पण जबाबदारी आहे की नाही या सगळ्यामध्ये, म्हणून त्यांनी मला बोलवलं होतं. राजा काका म्हणतात, नाही मला तर हे सगळं काही कळत नाहीये, कारण मला हे सगळं नवीनच वाटतंय. म्हणजे या सगळ्यामध्ये बँकेचे अकाउंट हे करण्यासाठी बॅक ऑफिस उघडं असतं हॉलिडेला आणि तुम्ही दोघांनी आम्हाला आणि आकाशला का नाही सगळं सांगितलं? असं म्हणत असताना रघु काका म्हणतात, बास करा,
बास करा सगळं आता, या सगळ्यामध्ये किती खोटं बोलाल तुम्ही आणि या सगळ्याच्या मास्टरमाइंड तुम्हीच आहात हे सत्य आता तरी कबूल करा। आकाश बाबा मी तुम्हाला सत्य सांगत आहे की हे बघा या आहेत ना रागिणीबाई साहेब यांनीच हे सगळं केलेलं आहे, यांनीच हे सगळं केलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये आता मात्र यांनीच हे सगळं केलंय आणि या सगळ्यामध्ये आता ह्या नाटक करतायत। आणि ज्या वेळेला मालकीणबाईंना समजलेलं आहे, मालकीणबाईंना कळलेलं आहे की यांनी हे सगळं केलंय म्हणून आता नाटक करत त्या तुम्हाला खोटं खोटं सांगत आहेत आणि आता मालकीणबाईंना गायब करण्यात यांचाच डाव आहे असं म्हणत रघु आका भांड फोडतो। इकडे आता चिडलेला अभिजित म्हणतो, ए रघु काय बोलतोयस तू, तुला जिभेला हाड आहे की नाही? आईने सगळं सोडून आमचे घेऊन सगळे इकडे आली, तिचं घर दार सोडून इकडे आकाशला सांभाळायला आली आणि तिला काय करायचंय आकाशला हे करून किंवा हा बोट ब्लास्ट घडवून तिला काय करायचंय? रघु आका म्हणतात त्यांना आकाश बाबांची प्रॉपर्टी पाहिजे म्हणून त्यांनी हे सगळं केलंय असं म्हणत इकडे आता रघु काका कोणत्याही गोष्टीची भीडभाड न बाळगता तुम्हाला मला मारायचं तर मारा, काय करायचं ते करा, पण मी सत्य बोलणार म्हणजे बोलणार। अभिजित म्हणतो तुझी हिंमत झाली कशी हे सगळं बोलण्याची? रघु आका म्हणतात जे सत्य आहे ते बोलायला मला कोणाची भीती नाही असं म्हणत असताना तिकडे अथर्व येतो आणि रघु आका अरे काय रे, म्हणजे तुझ्याकडे काही पुरावा आहे का तू जो बोलतोयस त्याला? रागिणी म्हणते रघु अरे का माझ्यावरती आरोप करतोयस असे, कोणत्या जन्माचा सूड उगवतोयस? अरे मी माझं घरदार सोडून आकाशसाठी इकडे आले आणि यासाठी तू मला बोलतोयस? आकाश म्हणतो रघु आका अरे काय बोलतोयस तू? रघु आका म्हणतो हो आकाश बाबा तुम्हाला माहित नाहीये ह्या बाईने बोट ब्लास्ट घडवला आणि हे सगळं रागिणी बाईसाहेबांनी केले हे भूमी बाईसाहेबांना समजलंय आणि म्हणूनच त्यांना गायब करण्यामागे यांचाच हात आहे। तुम्ही काहीही करा आणि भूमी बाईसाहेबांना वाचवा, भूमी मालकीणबाईंना वाचवा, लवकर जा असं म्हणत रघु आका सत्य सांगतो। अथर्व म्हणतो रघु आका बोल ना, काही पुरावा आहे का? आकाश म्हणतो बोल रघु आका काही पुरावा आहे का? आता रघु आका गडबडतात। तोपर्यंत इकडे आता भूमी या सगळ्यामध्ये मदतीची अपेक्षा करत असते। त्याच वेळेला समोर लटकवलेला एका लाल कापडामध्ये असलेला नारळ भूमीला दिसतो आणि तो नारळ काढण्यासाठी भूमी उड्या मारायला लागते, पण त्याच वेळेला तो नारळ एका बाजूला पडतो आणि भूमी एका बाजूला। आता रघु आकांना इकडे आकाश विचारत बोल, पण रघु आका हे सगळं स्वप्न बघत असतात आणि ते विचार करतात नाही नाही माझ्याकडे तर आत्ता कोणता पुरावा पण नाहीये, आत्ता सगळं मी काही सांगायला गेलो तर कोणी माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही। यावरती रागिणी म्हणते काय करायचं आकाश, भूमीला तर शोधायला पाहिजे। आकाश म्हणतो जो कुणी या सगळ्याचा मास्टर माइंड आहे ना, ज्याने कुणी हे सगळं केलेलं आहे ना त्याला मी बिलकुल सोडणार नाहीये, मी आत्ताच्या आत्ता बाहेर पडतोय भूमीचा शोध घेण्यासाठी असं म्हटल्यावरती अथर्व म्हणतो थांब आकाश मी सुद्धा तुझ्या सोबत येतो असं म्हणत आकाशच्या सोबत अथर्व जायला निघतो। त्यावेळेला अभिजित म्हणतो थांब आकाश मी सुद्धा येतो। त्यावरती आता इकडे रघु आका म्हणतात तुम्ही कशाला जाताय, म्हणजे घरात कोणीतरी आजी सोबत पाहिजे ना, तुम्ही थांबा असं म्हणत मुद्दाम रघु काका या सगळ्यामध्ये आता मात्र थांबवण्याचा अभिजितला प्रयत्न करत असतात जेणेकरून अभिजितने मोडता घालू नये, पण अभिजित काही ऐकायला तयार नसतो आणि अथर्व तू थांब मी जातो असं म्हणत अभिजित या सगळ्यामध्ये आता मात्र तिकडून निघून जातो। तोपर्यंत भूमी खाली पडलेली असते आणि तिला कसली कसली शुद्ध नसते, पण आता आजी आपले प्रयत्न हारत नाही। आजी योगेश्वरीच्या इकडे येते, योगेश्वरी मातेचं आता मात्र आजी वंदन करते आणि योगेश्वरी मातेला सांगते की भूमीची तुझ्यावरती निस्सीम श्रद्धा आहे, भूमी तुझ्यासाठी खूप काही करते आणि या सगळ्यामध्ये तू जर का भूमीच्या सोबत राहिला नाहीस, भूमीच्या पाठीशी उभा या वेळेला राहिला नाहीस तर मात्र आता या सगळ्यांच्या मध्ये भूमीला खूप त्रास होईल। तू भूमीला काहीही करून परत आण, मला भूमीला या घरामध्ये परत पाहायचं आहे असं म्हणत सुमित्रा आता इकडे भूमीला परत आणण्यासाठी सांगत असते आणि ती सांगत असते जन्माष्टमी आहे, जन्माष्टमीवरती आता मात्र भूमीची खूप श्रद्धा होती, काहीही करून या जन्माष्टमीची पूजा होईपर्यंत भूमीला परत आण असं म्हणत आई योगेश्वरीकडे ती प्रार्थना करत असते आणि आई योगेश्वरी तिची प्रार्थना आता फळाला आणणार असते। इकडे आता विचार करत असते ती म्हणजे पौर्णिमा, तुम्ही कितीही प्रयत्न करा काहीही करा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये भूमी काही आता परत येणार नाहीये, कारण किती काही झालं तरी भूमीला या घरात परत न येऊ देण्यासाठी रागिणीने ते प्रयत्न केलेत, पण आता अभिजित सुद्धा सोबत गेलेत त्यामुळे भूमी काही मिळणार नाही, तुमची प्रार्थना व्यर्थ जाणार। पण आता आई योगेश्वरीची प्रार्थना जी मनोभावे केलेली असते ती कधीच व्यर्थ जाणार नसते, कारण इकडे भूमीने तिचे प्रयत्न जे केलेले असतात त्या प्रयत्नांना यश
येणार असतं। यामध्ये आता मात्र भूमी इकडे खाली पडलेली असताना इकडे आई योगेश्वरीची प्रार्थना आजी चालू करते। आजीने ज्या वेळेला प्रार्थना चालू केलेली असते त्यावेळेला भूमीला शुद्ध येते। शुद्ध तर येते पण भूमीची अवस्था इतकी बिकट असते की या सगळ्यामध्ये तिच्याकडे उठण्यासाठी त्राण नसतं। भूमी आता या सगळ्यामध्ये आपल्या मनाला मोठे म्हणजे आपल्या मनाचा आता मात्र ठिय्या करते आणि तिकडून उठण्याचा प्रयत्न करत असते। त्याच वेळेला तिकडे पडलेला नारळ भूमीला दिसतो आणि आता भूमी उठून पाहते तर काय, या खूप साऱ्या कोल्ड स्टोरेज मधल्या थंड वातावरणामुळे भूमीचं नाक, भूमीचा पाय, भूमीचे हात सगळे गोठून गेलेले असतात आणि मात्र आता भूमीला या सगळ्यामधून वाचवण्यासाठी देवी आईने तिला उठवलेलं असतं। भूमी उठते, पाहते तर काय, आपली अवस्था खूप भयंकर आहे। या सगळ्यामध्ये इथून बाहेर नाही पडलं तर थंडीने कोकडून आपला जीव जाईल हे भूमीला समजतं आणि भूमी तडक आपल्या मनासाठी याकडून उठते। उठल्यावरती भूमी तिकडे पडलेला नारळ घेते। त्या नारळाने आता मात्र भूमी पूर्णपणे इकडे आता दरवाजा फोडण्याचं काम करते। नारळाने दरवाजा फोडल्यावर ती भूमी तिकडून पळते। पण ज्या वेळेला भूमी पळते त्यावेळेला रागिणीच्या गुंडांना सुगावा लागतो। मग रागिणीचे गुंड आता भूमीला मारण्यासाठी तिच्या मागे 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 येत असतात। भूमी मात्र आपला जीव वाचवून पळत असते। इकडे आता रघुआका भूमीला शोधण्यासाठी बाहेर पडतात, कारण रघुआकांना माहिती असतं की जर या सगळ्यामध्ये अभिजितच्या हातामध्ये भूमी लागली तर तो तिला काही सुखरूप घरी येऊ देणार नाही आणि त्याचमुळे मग मात्र आता इकडे रघुकाका देवी आईची प्रार्थना करतात, आई योगेश्वरी यामध्ये माझा जीव गेला तरी बेहत्तर पण भूमीबाई साहेबांचा जीव वाचला पाहिजे असं म्हणत रघुकाका प्रार्थना करत असताना चमत्कार घडतो। तो म्हणजे भूमीला ट्रकने उडवण्याचा प्लॅन रघुकाकांच्या लक्षात येतो। मग रघुकाका या प्लॅनला फाटा देण्यासाठी स्वतः ट्रकच्या समोर येतात आणि रघुकाका उडतात। रघुकाकांचा आता मात्र खाली बॉडी पडते। तोपर्यंत भूमी तिकडे येते। रघुकाका मी तुम्हाला काही होऊ देणार नाही, आपण हॉस्पिटलला जाऊया। रघुकाका म्हणतात माझ्याकडे वेळ नाहीये, पण या सगळ्यामध्ये मी तुम्हाला सत्य सांगतोय। जे सत्य आहे ते असं आहे की आकाश बाबांच्या आई वडिलांचा अपघात रागिणीबाई साहेबांनी घडवलाय। तुम्ही या सगळ्यामध्ये न्याय मिळवून द्या। तोपर्यंत आकाश सुद्धा येतो। आकाश सुद्धा हे ऐकतो। आकाश समोर रागिणीचं सगळं कारस्थान आलेलं असतं।